लोढाजी, झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर निवडणुकीचा रंग हा खूप चढलाय, पण तो रंग तुमचा जो मतदारसंघ म्हणून आम्ही बघतोय आता लोकसभेच्या दृष्टिकोनातून, तिथं मात्र महायुतीसाठी दिसत नाहीये। नक्की काय होतंय दक्षिण मुंबईत? दक्षिण मुंबई पूर्वीपासून माननीय मोदीजी पर विश्वास ठेवणारे लोकांची महायुतीचे समोर आमची जी भाजपा शिंदे एकनाथजीची शिवसेना आरपीआय हा सर्व अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी आमची सर्वांची भक्कम युती आहे। आम्ही ते 100% जिंकणार आहे। त्याशिवाय हा दक्षिण मुंबई यामध्ये दाऊदने जे विध्वंस केला होता 1992 मध्ये जे बॉम्ब विस्फोट केले होते आणि नंतर शिवसेनाचे राजमध्ये उद्धव ठाकरे साहेब या मुख्यमंत्री होते त्यावेळी याकूब खानची कब्रच्या मजार करण्याचा प्रयत्न झाला होता। आता लगेच आपण 10 दिवसापूर्वी लालबाग मध्ये पोस्ट गल्लीचा किस्सा ऐकला असेल। ते मालवणी दक्षिण मुंबईने मालवणी होऊ देणार नाही आम्हाला सर्वांचा निर्धार आहे। आज जे काही मुंबईमध्ये ज्याप्रमाणे बंगालमध्ये संदेश खाली शेख शहाजाने जे केला होता, आता इथे प्रत्येक ठिकाणी नई शेख साहेब उभे राहील प्रयत्न सुरू आहे। हा तुष्टीकरणची राजनीती दक्षिण मुंबईमध्ये होणार नाही, हा राष्ट्रीयची राजनीती होणार आहे। माननीय नरेंद्रभाई मोदीची राजनीती होणार आहे। जो लोक मोदीजीने मानता है महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आणि मुंबईची आर्थिक राजधानी दक्षिण मुंबई हा सर्व देशासाठी विदेशासाठी एक प्रकाश स्तंभ आहे भारताचा। हा आम्ही माननीय मोदीजीच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एक वेळा जिंकू असा आम्हाला सर्वांचा विश्वास आहे। लोढाजी, आपला विश्वास तर आहे, पण जिंकाल तेव्हा जेव्हा उमेदवार द्याल। उमेदवार का देऊ शकत नाहीये आणि कोणाचा उमेदवार असणार आहे, भाजपाचा की शिंदे सेनेचा? आम्हाला उमेदवार आमचा उमेदवार डिक्लेअर्ड आहे। आमच्या उमेदवाराचं नाव आहे माननीय नरेंद्रभाई मोदी। पार्टी कोणी असे, सिंबल कोणी असे, उमेदवार एकच आहे माननीय नरेंद्रभाई मोदी। आम्ही सर्वजण फक्त प्रतीक राहणार आहे लोकांच्या, दक्षिण मुंबईचे लोकांच्या, मुंबईचे लोकांच्या, भारताच्या माननीय नरेंद्रभाई मोदीजीचे नेतृत्वावर अटल विश्वास आहे। त्याने देशाने आज ज्या स्थितीमध्ये 10 वर्षा पुढे घेतलेला आहे, लोक त्याने सोडणार नाही, लोक त्याच्या बरोबर येणार आहे। आमचे उमेदवार भारी मताने फक्त दक्षिण मुंबईमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिंकणार आहे। लोढाजी, आपण उत्तर अत्यंत सफाईनं दिलं असं मी म्हणायला पाहिजे, पण तरीही प्रश्न कायम आहे की इथं नक्की तिढा काय आहे? उमेदवार घोषित का होऊ शकत नाहीये? उशीर का लागतोय? हा आमचे वरिष्ठाचे प्रश्न आहे, पण मी प्रामाणिकपणे सांगू शकतो की लोकांचे मनामध्ये फक्त एकच उमेदवार आहे आणि ते उमेदवारचा निशान कमल होऊ शकता, धनुष्यबाण होऊ शकता, पण उमेदवार नरेंद्रभाई मोदीजीचे काम आहे। नरेंद्रभाईजी मोदीजीचे नेतृत्वामध्ये देशाचा विश्वास आहे, पुढची पिढीचा भविष्य आहे, देशाची सुरक्षा आहे, आत्मनिर्भरता आहे, आपल्या इथल्या मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर्स आहे। हा सर्व एकत्र करून दक्षिण मुंबईचे सुजाण मतदार कधी काही चूक करणार नाही। 10 वर्षा आम्ही चूक केली, ज्याने आम्ही 2014 मध्ये 2019 मध्ये निवडून दिले, मोदीजीचे फोटोवर जे निवडून आले त्याने नंतर काय केले, आता ते लोकांचे कडे मोदीजीचे फोटो घेऊन जाऊ शकत नाही आणि त्याने मतदान पण होणार नाही। मी तुम्हाला आता एकच प्रश्न विचारते परत, कारण आपलं उत्तर मला आलंय लक्षात, पण कधीपर्यंत उमेदवार घोषित होईल अशी अपेक्षा आहे? मला माहित नाही, पण माझे आता ते नॉमिनेशन पण सुरू झालं आहे। 2-3 दिवसामध्ये उमेदवार नक्की घोषित होईल। एकीकडे आपण म्हणत आहात की मोदींचा फोटो घेऊन आता उमेदवार जे काय आहेत, म्हणजे नुसतेच दक्षिण मुंबईचे नाहीत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सुद्धा उमेदवार आता या निवडणुकीत उतरू शकत नाही। पण दुसरीकडे त्यांचा आक्षेप आहे तो बाळासाहेबांचा फोटो
जो एकनाथ शिंदेची शिवसेना किंवा शिवसेना वापरते आहे त्यावर त्यांचा आक्षेप आहे. काय म्हणाल? त्यांचा आक्षेप असेल, पण त्यावर माननीय सुप्रीम कोर्टने निर्णय दिलेला आहे आणि त्याने अधिकृत स्वरूपाने एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनाने अधिकृत सेना डिक्लेअर करून त्यांचे फोटो वापरायचे अधिकार दिलेला आहे, निशाण पण दिलेला आहे. दुसरीकडे वर्षा गायकवाड यांची उमेदवारी काल काँग्रेसनं जाहीर केली उत्तर मध्य मुंबईसाठी आणि तिकडे सुद्धा भाजपा उमेदवार देऊ शकत नाहीये. आपल्याकडे विद्यमान खासदार पूनम महाजन आहेत, त्यांना वेटिंगवर ठेवलंय. काय नक्की तिथली परिस्थिती, काय अडचण होते मुंबईत? हा माझ्या याबद्दल काय अधिकृत माहिती नाही आहे, पण मला माहित आहे की मुंबईची 6 चे 6 सीटे आम्ही जिंकणार आहे. उमेदवार कोणीही असो, आम्ही सर्वजण एकत्र राहून हा निवडणूक लढणार आहे. कारण असं आहे की आम्हाला सर्वांना देशाच्या भविष्यासाठी, राष्ट्रीयतेसाठी जे काही अयोध्यामध्ये श्रीराम मंदिरची प्रतिष्ठा झाली, 370 काश्मीरमध्ये जे काही निर्णय झाला, भारतामध्ये जे आतंकवादाचा खात्मा झाला, हा सर्व लक्षात घेऊन आम्ही लहान लहान वादामध्ये पडणार नाही. आमच्यासाठी फक्त भारत कसा मजबूत होईल, कसा विश्वगुरू बनेल, यासाठी आम्ही माननीय मोदीच्या नेतृत्वामध्ये जे काही आम्हाला काम मिळेल ते काम करणार आहे. उज्ज्वल निकम हे उमेदवार म्हणून तुम्हाला कसे वाटतात? मी परत सांगतो, उज्ज्वल निकम साहेब एक फार चांगले ॲडव्होकेट आहे, पण कोण उमेदवार आहे हे प्रामाणिकपणे गौण विषय आहे. हा उमेदवार पुढे जाऊन काय करणार आहे, पुढे जाऊन ते माननीय नरेंद्रभाई मोदीजी नेतृत्वामध्ये काम करणार आहे. माननीय नरेंद्रभाई मोदीजी काय करणार आहे हे 10 वर्षामध्ये आपण बघितलं आहे. लोकांना यामध्ये मोदीची जी गॅरंटीवर फेथ आहे, हा गॅरंटी ते लक्षात घेऊन, देशाचं भविष्यात लक्षात घेऊन लोक उमेदवार कोणीही असेल, सर्व लोक मोदीची बरोबर राहणार आहे. खरं तर आम्हाला उत्सुकता ही सुद्धा आहे की दक्षिण मुंबईमध्ये आपलं स्वतःचं नाव बरंच चालतंय, त्यामुळे आपल्या उमेदवारीसाठी दावेदारी आहे का? आपली इच्छा काय आहे? हा, मी पण उमेदवार म्हणून माझे नाव आहे, हा सत्य आहे. पण पार्टी आणि तिघही पार्टीचे नेता, चौघही पार्टीचे नेता मिळून जे काही नक्की करेल आम्ही त्याप्रमाणे काम करू. एकंदरीत जर बघितले तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फाईट्स ज्या आहेत त्या अत्यंत टफ होताना दिसतात आहेत आणि त्यातही जे 2 टप्प्याचं मतदान झालेलं आहे ते फारसं काही आश्वासक असा आकडे नाही आहेत. लोकांमध्ये अनेक ठिकाणी उदासीनताच म्हटली पाहिजे. या पार्श्वभूमीवर आज तुम्हाला काय वाटतं, तुम्ही भाजपाला किंवा महायुतीला किती जागा देत आहात? 45+ जो तुमचं टार्गेट होतं ते आता डगमगताना दिसतंय का? मी काय भविष्यवक्ता नाही आहे, मी काय सॅफोलॉजिस्ट पण नाही आहे. पण भाऊ तोरसकरचा एक व्हिडिओ मी ऐकला होता, त्याने सांगितलं आहे असेसमेंट करून, पूर्वी पण त्यांचे जे काय असेसमेंट होता ते खरे ठरला. यावेळी पण त्याने सांगितलं आहे की न भूतो न भविष्यतो असा महाराष्ट्रामध्ये माननीय नरेंद्रभाई मोदीने प्रतिसाद मिळणार आहे. वोटिंग कमी झाली किंवा उद्या फायनल फिगर होईपर्यंत काय होईल मला माहित नाही आहे, पण जे काही झाली असेल हा सर्व वोटिंग माननीय मोदीजीसाठी आहे, आमचे उमेदवारासाठी आहे. असा विश्वास आपण मंडळी देत आहात. देशात एक परिस्थिती आहे, मात्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळू शकते असं सांगितलं जातं. आपण मुंबईत अध्यक्ष राहिले आहात, खास मुंबईमध्ये तर ती सहानुभूती बरीच आहे अशी सांगितल्या जाते. काय तुमचं काय आकलन आहे? सहानुभूतीच्या विषय मी जास्त काही बोलू इच्छित नाही, पण ज्यावेळी एकनाथजी शिंदे साहेब उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मध्ये वेगळी पार्टी झाली, त्यानंतर इथे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे इलेक्शन झाले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची सेना कुठे होती? 4th नंबरवर होती. सहानुभूती त्यावेळी मॅक्झिमम ओली पाहिजे असेल, पण नाही झाली. ते हा त्यावेळीचा ते टेस्ट होता, ते ऍसिड टेस्ट आहे. सहानुभूती न्यूजपेपर्समध्ये आहे, लोकांच्या बातामध्ये आहे, पण
जमिनीवर नाही आहे. जमिनीवर लोक विकासासाठी जे काही सरकार करू शकतात त्यासाठी, रोजगारसाठी, महिला सुरक्षासाठी यासाठी मतदान करत आहे. हे मतदान माननीय मोदीजीच्या बाजूचे आहे. असं कळतंय की राज ठाकरे यांनी जरी स्वतः घोषणा केली असेल की ते बिनशर्त पाठिंबा देत आहेत तुम्हाला, तरी त्यांच्याकडले त्यांची नेते मंडळी ही दक्षिण मुंबईमध्ये इंटरेस्टेड आहेत असं कळतंय. त्यामुळे ते एक कारण आहे का दक्षिण मुंबईची जागा घोषित न होण्यामागे? मला असे काही माहीत नाही, पण माझी जे काही मला असेसमेंट आहे असा काही सत्य नाही आहे. त्याने लढाईच्या मनामध्ये होता, ते नक्की लढू शकत होते. पण माननीय राज ठाकरे साहेब राष्ट्रवादी विचाराचे आहेत, राष्ट्रहिताचे ते नक्की विचार करता. याने सांगितलं आहे, शिवाजी पार्कचे पवित्र स्थानावर सांगितलेलं आहे की यावेळी माननीय मोदीजीच्या नेतृत्व महाराष्ट्राने हवा आहे, देशाने हवा आहे, म्हणून मी बिनशर्त पाठिंबा देतो. त्याने काही पाहिजे असेल तर ते पूर्वी पण सांगू शकत होते, पण ते असं माणूस नाही आहे की सांगायचं एक नाही करायच्या वेगळा. ते जे काही सांगतात ते करता. त्याने यावेळी इलेक्शन लढायचं नाही, मोदीजीने जिंकण्याचे आहे. त्यावेळी ते प्रामाणिकपणे त्यांचे सैनिक पण प्रयत्न करणार आहे. धन्यवाद लोढाजी, आपण आलात, झिरो आवरमध्ये आलात, आमची प्रश्नांची उत्तरं दिलीत.